पहिल्या भागात आपण पाहिलं की विटनेस कोर्टात येतो, तो त्याचं काय पाहिलं किंवा काय घडलं ते सांग. त्याच्यानंतर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि त्याच्यानंतर डिजिटल एव्हिडन्स संदर्भात आपण पाहिलं. या भागांमध्ये आपण डीपफेक आणि AI जनरेटेड इमेजेस किंवा डिजिटल मटेरियल हे कोर्टात किंवा पुरावा सादर केलं जातं त्या संदर्भात सरांकडून माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट पुष्कर पाटील सर आणि ॲडव्होकेट यशपाल पुरोहित सर. सर, जे डीपफेक किंवा AI जनरेटेड व्हिडिओज कोर्टात दाखल केले जातात ते ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिससाठी कशा प्रकारे थ्रेट आहे किंवा ते अफेक्ट कसं करतं? आता डिजिटल एरामध्ये खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असं आहे की मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स असू दे किंवा क्रिमिनल मॅटर्स असू दे किंवा एखादा सिव्हिल डिस्प्यूट असू दे. आपण एक उदाहरणार्थ बघून चालू की एखादी केस आहे, त्या केसमध्ये मॅट्रिमोनियल डिस्प्यूटमध्ये एखादा पुरुष एखाद्या महिलेच्या घरामध्ये शिरताना दिसतो. ते नवरा बायकोच आहे, सीसीटीव्ही प्रमाणे ते नवरा बायकोच आहे. पण हजबंडला ते प्रूव्ह करायचे की हिचे वाईफचे बाबा ॲडल्टस रिलेशनशिप आहे. तो डीपफेकचे टूल्स वापरून तो स्वतःच ज्या सीसीटीव्ही मध्ये दिसतंय तो स्वतःची जातोय, तो ती इमेज चेंज करून तिथे दुसऱ्या पुरुषाचा फोटो लावू शकतो. आणि हे करण्यासाठी फ्री टूल्स ऑलरेडी बाजारामध्ये अवेलेबल आहे. त्यांनी ते फक्त सीसीटीव्ही मध्ये फेस स्वॅप वापरला DPI चा. त्याच्यामध्ये असं दिसून येतं की बाबा कुठला तरी तिसराच किसम त्या घरामध्ये एंटर करतोय. म्हणजे डाऊट क्रिएट झाला की माझ्या ऍक्सेस मध्ये कुठली तरी चिरागित व्यक्ती माझ्याच घरामध्ये माझ्याच वाईफ सोबत इन्व्हॉल्व दिसते. मग हे तर आयडेंटिटी झालं आणि त्याला तेच पाहिजे. इफ यू वॉन्ट टू गेट रिड ऑफ द वाईफ दे हॅज टू यूज डीपफेक. प्रूव्ह कसं करणार ते? मग तुम्ही टेक्निकली जर ना त्याच सीसीटीव्ही फुटेज वरती गेलात तर ते तर क्लिअरली मला जे प्रॅक्टिकली डोळ्यासमोर दिसतंय की हा एंटर करणारा व्यक्ती हा हसबंड नाही. इतका डेंजरस हा डीपफेक आहे. आणि डीपफेकचं जर का सगळ्यात मोठं उदाहरण किंवा व्हॉइस क्लोनिंगचं सगळ्यात मोठं उदाहरण बघितलं तर आपण सगळ्यांनी आता रिसेंटली फार लांब नाही मागच्याच वर्षी किशोर कुमार सिंगर यांना आता मयतून किती वर्ष झाले असतील, त्यांच्या व्हॉइसला वापरून नवीन मॉडर्न एजचे सॉंग्स एडिट केले जातात. आणि आपल्याला वाटतं की ते किशोर कुमारच आवाज आहे. हे इतकं डेंजरस. म्हणून आत्ताच्या घडीला कोर्टामध्ये डीपफेक सर्रास वापरला जातो हे डिनाय करता येणार. पण मग ते टॅकल कसं करणार कोर्टमध्ये? त्याच्या संदर्भात आपण ॲडव्होकेटनी किंवा कोर्टाने त्याच्या संदर्भात काय करतो? डीपफेक किंवा AI जनरेटेड व्हिडिओज किंवा मटेरियल कोर्टाच्या दाखल केलं जातं ते टॅकल कसं करतात? जर का आपण आदर साईड करून असतो, आपल्याकडे कायद्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट आहे की द बर्डन ऑफ प्रूफ लाईज ऑन द पार्टी हू अलिजेस. जर का एखादा हजबंड असेल जो स्वतःच डीपफेक एडिट करून त्यांनी एखादा पुरावा कोर्टामध्ये दिलेला तर बट त्याच्यासाठी त्याला त्याच्यासोबत 63B सर्टिफिकेट 63 सबसेक्शन 4चं सर्टिफिकेट द्यायचंय. पण त्याच्यामध्ये नवीन भारतीय साक्ष अधिनियम प्रमाणे त्याच्यामध्ये दोन कॅटेगरीज आहेत, एक पार्ट ए एक पार्ट बी. पार्ट बी जो सांगतो तो आहे की एखादा एक्सपर्टचं सर्टिफिकेट. आता तो एक्सपर्टचं सर्टिफिकेट त्याला द्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, हाऊ द व्हिडिओ इज क्रिएटेड. आणि मग आपण ज्यावेळी हाऊ द व्हिडिओ इज क्रिएटेड ऑन प्रेझेंटेड इन द कोर्ट ही जी आपल्याला चेन द्यायची आहे, त्या चेन मध्ये मेटा डेटा हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो. आता त्याला जर का ते फेकच व्हिडिओ समोर आणायचा आहे प्रूव्ह करायला तर त्याला फार काही करायचं नाही. तो त्याचं सर्टिफिकेट देणार, तोच ऍज अ एक्सपर्ट सुद्धा साईन करू शकतो. कारण सुप्रीम कोर्टने रिसेंटली केसमध्ये सुद्धा सांगितलं की एक्सपर्ट म्हणजे कुठला तरी सर्टिफाईड अथॉरिटी, त्याच्यानंतर एखादा अधिकार पाहिजे असं नाही. तर तो सर्टिफिकेट इश्यू करणारा असा एखादा एक्सपर्टच पाहिजे किंवा गव्हर्नमेंट अपॉइंटेड पाहिजे असं नाही. एक्सपर्ट म्हणजे कोणाला सांगता येईल 79A जो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे त्याच्याप्रमाणे एक्सपर्टची व्याख्या काय केली कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय एखादी अशी व्यक्ती ज्याला कम्प्युटर वापरता येतो, रेग्युलरली वापरू शकतो आणि ते कोण डिसिजन घेणार की वेदर इज ॲडिक्वेटली नॉलेजेबल. एक्सपर्ट म्हणजे ह्याला कुठलं तरी सर्टिफिकेशन कोर्स किंवा डिग्री किंवा त्याच्यातलं कुठल्या प्रकारची गव्हर्नमेंटची परमिशन नको. एक्सपर्ट कन्स्ट्रक्टिव्ह वर्ड. मग हजबंड जर का बोलला की मी सीसीटीव्ही सगळं मॅनेज करतो, मीच ऑपरेट करतो, तर मीच एक्सपर्ट, तर तोच सर्टिफिकेट देणार. पण ते इनफ आहे का? कारण आता त्यांनी बर्डन त्याच्यावरती होतं की मला प्रूव्ह करायचं की हा व्हिडिओ आहे ऍडल्ट घरात घुसलेला आणि हा तर व्हिडिओ. नाव बर्डन शिफ्ट्स ऑन द वाईफ. आणि वाईफ म्हणजे थोडक्यात तिला स्वतःला येऊन क्रॉस द्यायची नाही. पण त्यांच्या ऍडव्होकेट मार्फत सगळ्यात पहिल्यांदा तो एक्सपर्ट जो बॉक्समध्ये उभा राहील ड्युरिंग क्रॉस एक्झामिनेशन त्याला हा प्रश्न विचारायचा की ह्याचा मेटा डेटा प्रोड्यूस केला का, त्याची हॅश व्हॅल्यू प्रोड्यूस केली का, त्याचा गुगल अॅनालॉग प्रोड्यूस केला का, किंवा त्याचा सोर्स अॅनालॉग केला का, हा व्हिडिओ काढला कधी,
किती तारखेला कोणत्या दिवशी हा एडिट कधी झाला. आता ह्याचं एक उदाहरण आहे. फॉर एक्झाम्पल तो जर का बोलला की मी 1 जानेवारीला हा व्यक्ती एक XYZ माझ्या घरामध्ये येताना दिसला, त्याच्यासोबत माझ्या बहिणीच्या अनैतिक संबंध आहे. पण तो व्हिडिओ जर का आपण सीसीटीव्हीचा मेटा डेटा आपण जर का चेक केला तर तो मेटा डेटा आपल्याला दिसतोय 5 फेब्रुवारीचा. म्हणजे त्यांनी तारीख टाकली 1 जानेवारी, पण तो मुळात व्हिडिओ आहे 5 फेब्रुवारीचा. याचा अर्थ की जो एव्हिडन्स तो कोणाचा हसबंड ठेवलेला आहे तो क्रिएटेड आहे. आणि एकदा कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्या क्रिमिनल लॉ असो किंवा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असो, एखाद्या एव्हिडन्सला प्रोड्यूस केल्याच्या नंतर त्या एव्हिडन्समध्ये थोडा जरी स्लाइट डाऊट क्रिएट झाला, दॅट इज मोर दॅन इनफ टू जस्टिफाय द केस ऑफ द डिफेन्स. तर तुम्ही त्याच्यामध्ये फक्त तो एव्हिडन्स दिला आणि तो कोर्टाने ग्राह्य धरला असं नाही. पण हसबंड इज स्मार्ट इनफ की त्यांनी सगळा कंप्लायन्स केला 63(4) Now the wife has to be smart enough or the advocate has to be smart enough to counter it. त्याच्यासाठी हा डिजिटल एव्हिडन्स कन्सेप्ट सामान्य नागरिकांसाठी तर खूपच महत्वाचा आहे, पण त्याच्याही पलीकडे हा लॉयर्सला सुद्धा माहिती असला पाहिजे. सरांनी आपल्याला मॅट्रिमोनियल मॅटर संदर्भात उदाहरण दिलं. यशपाल सरांचं पॉक्सो मॅटर संदर्भात बराच अनुभव आहे. अॅक्युज कडून याच्या संदर्भात आपल्याला कशा प्रकारे काम करतो? अॅक्युज कडनं कसं होतं, बरेच वेळेला अॅक्युज सांगतो की एखादा व्हिडिओ व्हायरल झालेला असतो त्याचा आणि विक्टिमचा, तर तो म्हणतो की हा जो माणूस आहे किंवा ही जी बेसिकली जसं पुष्करने आता सांगितलं की मॅट्रिमोनियल केसेसमध्ये बरेच वेळेला मुलांचा वापर हा कस्टडीसाठी केला जातो. की जर का नवऱ्याकडे कस्टडी आहे मुलाची तर आई जी आहे तर ती काहीतरी जे आधीचे जे आता आजकाल आपण डिजिटल कॅमेरा झाल्यानंतर आणि जसं नवीन जे टूल्स आहेत ते वापरून मुलगी जी आहे स्वतःची, त्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो जे आहेत हे नवरा काढतो आणि हा तो अपलोड करतो कुठल्या तरी वेगळ्या वेबसाईट्सवरती. अशी पहिली लाईव्ह एक्झाम्पल आहे की असं सांगितलं नवरा म्हटलं मुलगी माझ्याकडे होती तर त्याच्या ती फक्त आईकडे 100 रविवार जायची. आता त्याच्या ह्याच्यात मी हा माझ्या मोबाईलवर म्हणजे अपलोड झालेला आहे तर हे काढायला आता मी कसं सांगू बोलतात की आम्ही नाही. बाय द टाइम पोलिसांनी पॉक्सोची FIR दाखल केली होती, त्याच्यावरती 376 लावला होता स्वतःच्याच मुली 6 वर्षाच्या मुलीचा, आणि तो जेलला गेला होता. पोलिसांनी फोन फॉरेन्सिकसाठी घेतला की इव्हेंच्युअली नंतर असं लक्षात आलंय की या फोनमधनं काही अपलोडच झालेलं नाही. म्हणजे तो जो डाटा आहे तो जसं पुष्करने सांगितलं की त्यांच्या वायफायचा एक IP ॲड्रेस असतो, त्या IP ॲड्रेसवरनं तिने स्पेसिफिकली ॲलिगेशन्स केले होते की घरमा फोटोज अपलोड करतो. तर त्या वायफाय वरनं जो IP ॲड्रेस आहे तो IP ॲड्रेस मॅच झालेला होता. मग नंतर असं कळलं की ही जी वाईफ होती तिच्यापासून नवऱ्याने डिवोर्स घेतला होता, याने तिचा एक मित्र होता आणि तिने त्या मित्राने तिला हे सगळे फोटोज आणि व्हिडिओज क्रिएट करायला मदत केली. आणि ते करून झाल्यानंतर तिने ज्या वेळेला कंप्लेंट केली होती नंतर त्याच बाईवरती परत ॲलिगेशन्स FIR झाली. ही स्वतः जेलमध्ये जाऊन आली आणि त्या अजूनही प्रकरण चालू आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ एडिटिंग आणि हा जो टेक्निकल जो भाग आहे तो हा सामान्य माणूस किती शिकलेला असला किती हुशार असला तरी कळत नाही. त्याला असं वाटतं की एखादी इमेज जो ती बघतोय ती खरी आहे ती खोटी आहे. त्यानंतर ती डीपफेकने तयार करू शकतात, एखादा जसं पुष्कळ मला एखादा व्हॉइस तयार करू शकतात. तर तसे प्रँक कॉल करतात जे 16-17 वर्षाचे जे वयात आलेले जे तरुण आहेत आणि त्यांचे प्रेम संबंध तुटले तर एखादा म्हणजे मुलगी पण नाही मुलगा पण काही म्हणत नाही त्या सिनारिओमध्ये ते एकमेकांचे काढलेले फोटो असतात तर ते दुसऱ्या कुठल्या तरी मुलासोबत किंवा मुलीसोबत ते फोटो फेस वाईट करून ते वेगवेगळ्या ह्याच्यावरती अपलोड करतात इंस्टाग्रामवरती. आणि मग त्याच्या खाली काहीतरी मेसेज लिहितात की हा माणूस असा आहे हा माणूस असा आहे जे आपण रेग्युलरली बघतो. आणि ही सेम गोष्ट आता हे सगळे AI टूल्समुळे आलंय. तो कसं जस्ट कोविडच्या आधी जे कोविड आणि त्याच्यानंतर जे थर्ड पार्टी जे आपल्याला ऍप्लिकेशनवरनं जे लोन्स मिळतात म्हणजे आपण फक्त ते ऍप डाउनलोड करायचं, आपण त्याच्यावरती आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्यायचं की ते आपल्याला लोन देतात आणि आपण भरले नाही पैसे त्या इन्स्टॉलमेंट त्यांनी जे ज्या टँकरने ते मागतायत तर ते आपला फोटो आधी लावणार आणि मग त्याच्या खाली दिस पर्सन इज रेपिस्ट
ही बाई जी आहे ना, या बाईचं कॅरेक्टर चांगलं नाहीये, ही स्वतःच्या बाळाचं मर्डर करून पळून गेलेली आहे, असे क्रिएट करून फोटोज ते जी कॉन्टॅक्ट लिस्ट ही करतात, हॅक करतात आणि त्या लोकांना ते पाठवायला लागतात. तर आधी लोक घाबरून जायची आणि डबल पैसे द्या किंवा जसं आधी सावकारीचं जसं होतं तसे हे लोन मधले लोक करायला लागल्यानंतर गव्हर्नमेंटने स्पेसिफिकली ऍडवायझरीज हे केल्या की हे डीपफेक आहे, तुम्ही लक्ष देऊ नका. कारण की जे कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये आहे त्या प्रत्येकाला आपण मेसेज नाही करू शकतो. आपण स्टेटस ठेवू शकतो आपल्या व्हॉट्सअपला की असा असा मेसेज आला ते इग्नोर आहे, पण असे कित्येक नंबर असतात की आपण सेव्ह पण सुद्धा केलेले नसतात किंवा सेव्ह करून आपण विसरून गेलेलो असतो की तो माणूस आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये आहे. त्यामुळे आमच्या लोकांचे याच्यात 8 जर असे नंबर कॉन्टॅक्ट लिस्ट आहे, 500 जणांची रेग्युलरली कॉन्टॅक्ट मध्ये, बाकीचे लोक जे क्लायंट होऊन गेले त्यांच्याशी तर नाही. सो ही जी कन्सेप्ट आहे याची जी जनजागृती आहे की डीपफेक किंवा जनरेटेड व्हिडिओज आहेत तर यांना कसं टॅकल करायचं, कुठल्या हेल्पलाईन्स आहेत, तुमच्याकडे सायबर पोलीस आहे, तुमच्याकडे स्वतःचं पोलीस स्टेशन आहे ज्या भागात तुम्ही राहता, तर यांच्या टेक्निकल सपोर्ट आणि स्पेसिफिकली यांचं म्हणजे पोलीस प्रशासनाचं याच्यावरचं जे सध्याचं ट्रेनिंग चालू आहे त्याच्यामध्ये आधीसारखी परिस्थिती राहिली नाही की दोघांना पण काय करायचं माहिती नाही. आता त्यांना माहिती आहे की टेक्निकल माणूस कोण आहे तो तुम्हाला कशी मदत करू शकतो. AI जनरेटेड एव्हिडन्स आणि जेन्युइन किंवा ऑथेंटिक एव्हिडन्स याच्यामध्ये याच्या संदर्भात 63 BS आहे, तर या तरतुदी सफिशियंट आहेत का? टेक्निकली त्या तरतुदी सफिशियंट नाही. पण तुम्ही जर का रिसेंटली एक पुणे बार असोसिएशनने जे रेशो प्रॉपोर्शनॅलिटी वरती चॅलेंज केलं होतं व्याख्यानाला सेक्शन 63 सबसेक्शन 4 पार्ट डी ला, तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने कुठलाही ठोस जजमेंट मध्ये फायनॅलिटी दिलेली नाहीये त्या संदर्भात आणि तो ओपन फॉर इंटरप्रिटेशन ठेवला आहे. आणि फ्युचर मध्ये कदाचित गरज लागली तर लॉ कमिशन कॅन इंट्रोड्यूस अ न्यू लॉ. जो आत्ताचा जो कायदा आहे तो आत्ताची मॉडर्निटी और आपण हे म्हणू शकतो की आत्ताच्या घडीला एक्झिस्टन्स मध्ये जे आहे त्यांना तो सफिशियंट आहे. आणि तो सफिशियंट का आहे तर आपल्याला पुन्हा एकदा डेफिनेशन मध्ये जावं लागेल. एक आहे 65B जो जुना कायदा होता त्याच्यामध्ये फक्त कम्प्युटर सोर्स आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स होता. आता जर का 63 सबसेक्शन 4 बघितला तर त्याच्यामध्ये डिजिटल एव्हिडन्स आणि डिजिटल रेकॉर्ड ऍड केले. दोन्हीमध्ये फरक कुठलाही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आणि डिजिटल एव्हिडन्स डिफाईन केलेला नाही कायद्यामध्ये. पण त्याचा एक आपण बेसिक जर का बघितला तर मी जर का माझ्या मोबाईलमध्येच एखादा कंटेंट क्रिएट केलेला असेल तर तो एक डिजिटल कॉपी आहे. इलेक्ट्रॉनिक प्रूफ म्हणजे ती प्रायमरी डिव्हाइस आहे. तर आत्ताच्या घडीला 63 सबसेक्शन 4 हा 65B ला अख्खा कव्हर करतो, प्लस डिजिटल रेकॉर्डला सुद्धा त्याच्यामध्ये सामील केले. याचा अर्थ की तुम्हाला आता आपण बघितलं अकबर बशीरच्या केसला प्रमाणे ओरिजिनल डिव्हाइस इज इनफ, पण त्यांच्या सोबतच तुम्ही ते सर्टिफिकेट आणि एक्सपर्टचे जे द्यायचं आहे तर इट इज टेक्निकली अ गुड ग्राउंड टू शो की मी ऑथेंटिकेटेड प्रूफ घेऊन आलो म्हणून तो आत्ताच्या घडीला इनफ आहे. पण तरी सुद्धा दोन गोष्टी आहेत. कदाचित असं होईल भविष्यामध्ये मेटा डेटा एडिट करायचे सुद्धा टूल झाले तर, किंवा एखादा फोटो जो क्रिएट केलाय त्याच्या सोर्स चेंज करायचे टूल झाले तर मग त्यावेळी काय करणार. आणि हॅश व्हॅल्यू असू दे किंवा इन शॉर्ट हॅश अल्गोरिदम म्हणजे एक्झॅक्टली काय हे सर्वसामान्यांना पहिले समजून घ्यायचं. पण हॅश व्हॅल्यू एडिट करायचे टूल झाले तर मग हा कायदा इनफाईड नाही, हा कायदा इव्हॉल्विंग हवा असं माझं सजेशन आहे. मग अशा याच्यात टेक्निकल एक्सपर्ट्स किंवा मग फॉरेन्सिक लॅबोरेटरी कसा रोल प्ले करू शकतात आणि त्याच्या संदर्भात त्यांनी मॅनिप्युलेशन डिटेक्ट करण्यासाठी काय काय करू शकतात. फॉरेन्सिक्सचा जर का भाग बघितला तर खूप टेक्निकॅलिटी मध्ये जावं लागेल. ओरिजिनल डिव्हाइस त्यांच्या समोर पाहिजे. ओरिजिनल डिव्हाइस मध्ये एखादं फाईल असेल, फोल्डर असेल, त्याचा फक्त हॅश नाही तर त्याचा सोर्स फोल्ड, सोर्स आयडी, सोर्स जनरेशन, लोकेशन, हे सगळं GPS सगळं त्याच्यामध्ये डिटेक्ट करण्याची त्यांच्याकडून ताकद आहे. पण बऱ्याचशा अशा टेक्निकल डेफिनेशन आहेत ज्या सर्वसामान्यांना किंवा आत्ताच्या घडीला बघितलं सुद्धा माहीत नाही. फॉर एक्झाम्पल मला जर का एखाद्या गोष्टीचा डुप्लिकेट तयार करायचा असेल, सपोज माझ्याकडे एखादा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये आहे आणि तो व्हिडिओ मला माझ्या पेनड्राईव्ह वरती कॉपी करायचा आहे.
आपण जर का रूल बघितला तर बोर्डमध्ये मला जर का एखादा पेनड्राईव्ह द्यायचा आहे तर त्या पेनड्राईव्हची मला एक कॉपी कोर्टालाही द्यायची आहे, एक कॉपी समोरच्या पार्टीला सुद्धा द्यायची आहे, सरकार असेल तर सरकारलाही द्यायची आहे, आणि एक कॉपी त्याला माझ्याजवळ पण ठेवावी लागणार. म्हणजे मी 3 कॉपीज क्रिएट करतोय तर माझ्या मोबाईलमध्ये जो मी व्हिडिओचा हॅश काढला आहे, मोबाईलमध्येच असू दे किंवा ऍपवर असू दे, तो जर का हॅश माझ्या मोबाईलमध्ये चेक केलेला सपोज XYZ दाखवत असेल, तोच मी 3 पेनड्राईव्ह मध्ये कॉपी केलेला आहे, तर तो 3 पेनड्राईव्ह मध्ये त्याचा हॅश चेक होणार ना. मग तो व्हिडिओ तोच आहे हे तर मी कधीच प्रूव्ह करू शकणार नाही. मग अशा वेळेला मला एक्सपर्टला किंवा फॉरेन्सिक्सला देताना हे सांगायचं आहे की मी हॅश काढला आणि हॅश काढल्यानंतर हा हॅशचा ओरिजिनल व्हिडिओ मी ह्या पेनड्राईव्ह मध्ये टाकलाय. हे फॉरेन्सिक एक्सपर्ट रिपोर्ट देतो की जे मी रिलाय करतोय प्रायमरी एव्हिडन्स म्हणून हा तोच आहे. आणि ह्याचे पॅरामीटर जे आहे किंवा ह्याची इंटेग्रिटी टेस्ट करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, मला तुम्ही रूट सांगा की तो पेनड्राईव्ह मध्ये कसा आला, दॅट इज मोर देन इनफ. कारण मला मेटा जर का माझ्या पेनड्राईव्ह मधला करायचा आहे तर त्याच्यामध्ये मी तो कधी पेस्ट केला हे माझ्या सर्टिफिकेट मध्ये दिलेलं आहे का हे मॅच करणार. मग फॉरेन्सिक एक्सपर्ट्स ऍट दिस मोमेंट फॉरेन्सिक एक्सपर्ट्स बेस्ट लोक आहेत जर का एखादी गोष्ट प्रूव्ह करायची. पण ते सुद्धा जे तुम्ही त्यांच्याकडे चेकिंगला देताय त्यांच्यावरच जाऊ शकता. दे कॅन नॉट गो इनटू क्रिएशन, म्हणजे ते माझा मोबाईल चेक करणार की बाबा खरंच याने असा व्हिडिओ काढला होता का, हे काम त्यांचं नाही. बस देअर जॉब इज लिमिटेड. कारण ते एव्हिडन्स क्रिएटर नाही, त्यांचं काम फक्त व्हॅलिडिटी चेक करायचं. त्या व्हॅलिडिटीला त्याच्यावर रिलाय करायचं का नाही हा आज सुद्धा आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये इट इज द डिस्क्रिप्शन ऑफ द कोर्ट. प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स किंवा डिजिटल एव्हिडन्स तुम्ही कोर्टात दाखल करत असतो तेव्हा ऍडव्होकेटने कुठली प्रिकॉशन घेतली? बेसिकली दाखल करताना जे एक्सपर्ट असतात तर त्यांना आपल्याला ऍक्च्युअल कंटेंट आम्हाला कोर्टात दाखल करायचा आहे, जो या डिव्हाइसेस मध्ये आहे कुणाच्याही या डिव्हाइस मधला मला हा कंटेंट हा कोर्टात दाखल करायचा आहे त्याच्यावरती मी रिलाय करणार आहे. हा मी या सोर्स कडनं घेतलाय. बेसिकली आपल्याकडनं दाखल करताना चेन जी आहे त्या सोर्सची ही कोर्टात दाखल करेस्तोन ही कुठेही तुटली नाही. ओरिजिन पासून ते प्रोडक्शन पर्यंत जर का ती चेन तुटली तर समोरचे वकील किंवा समोरची पार्टी ही बघणार. कारण की जसं आपण अभ्यास करतो ते करू येणार, ते एखादा सायबर एक्सपर्ट आणणार मग तो म्हणणार की इथे चुकलं तुमचं, इथे नाही आलेलं. आणि जसं एकदा डाऊट क्रिएट झाला की आपण दाखल केलेला जो एव्हिडन्स आहे तर त्याच्यात प्रॉब्लेम होतो. आणि याचं प्रॅक्टिकल हे असं आहे एक पोलीस स्टेशन रुरल पोलीस स्टेशन आहे, त्यांची एका मुलीने तिथे गॅरेजची कंप्लेंट दाखल केली. तिची एक्सटेन्सिव्ह क्रॉस झाली. त्याच्यात तिने सांगितलं की कंप्लेंट 2 जूनला दाखल केली होती. तिने सांगितलं की सगळ्या आरोपींना 30 मेनच पकडून आणलं होतं. माझा फोन सुद्धा 30 मेलाच घेतला होता. आणि तिने स्पेसिफिक ॲलिगेशन होते की माझा फोटो म्हणजे माझा एक व्हिडिओ तयार केलाय त्याचे स्क्रीनशॉट्स मला पाठवून माझ्याशी वारंवार या 4 आणि या 5 लोकांनी शरीर संबंध केले. पण ज्या वेळेला म्हणजे तिच्या एव्हिडन्स मध्ये आलं की माझा फोन हा 30 तारखेपासून माझ्या पोझिशन मध्येच नाही आणि ज्या वेळेला सीडीआर मांडले तर तिचा फोन लास्ट ऍक्टिव्ह हा 5 जून पर्यंत होता. मग नंतर असं झालं की माझा फोन माझ्याकडे परत दिलेलाच नाहीये आणि काही लोकांनी त्यांच्या पोझिशन मध्ये हा फोन होता आणि आरोपींच्या फोन मध्ये माझे ऑप्सिक व्हिडिओज आहेत. आता या सगळ्याच्यात काय झालं, जेव्हा सायबर एक्सपर्ट आले त्यांनी पेनड्राईव्ह जो होता तो ओपन केला. त्याच्यात त्यांनी हॅश व्हॅल्यू जी होती ती हॅश व्हॅल्यू कुठेही डिफाईन केली नव्हती. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ते सांगितलं की याची हॅश व्हॅल्यू तुम्ही डिफाईन केलेली नाही. बरं, जो पेनड्राईव्ह ओपन झाला त्याच्यात एकही ऑप्शन व्हिडिओ नव्हता, स्क्रीनशॉट सुद्धा नव्हता. आता ते स्क्रीनशॉटला जसं व्हॉट्सअपवरती तुम्हाला आलं की WA खाली स्लॅश येतो, मग कुठल्या तारखेला जो व्हिडिओ आलाय ते येते आणि मग त्याच्यानंतर तो व्हिडिओ किंवा तो फोटो याला काय नंबर पडतोय तर तो येतो. तर सगळे व्हिडिओ किंवा सगळे जे फोटोज होते ते सगळे फोटो त्याच मुलीने तिच्याच फोनमध्ये हे व्हॉट्सअपवर सेव्ह करून ठेवले. आणि इव्हेंच्युअली जेव्हा त्यांना पुढे जाऊन प्रश्न प्रॉसिक्युशन विचारायला लागलं तर त्याला आम्ही ऑब्जेक्ट केलं की पोलिसांनी जी इन्व्हेंटरी दिलेली आहे तर तेवढंच फक्त त्यांनी चेक केलं आणि पोलिसांनी त्याच्यात फक्त ऑप्सिन व्हिडिओ काय एवढं चेक करायला सांगितलं होतं. त्याच्यात त्याचं उत्तर हे नाही.
त्यामुळे तिथे ती जी केस जी होती सगळी जी लोक 6,000 वर्षाची जेलमध्ये होती या सगळ्या याच्यामध्ये, तर ती जसं पुष्कर म्हणला की जी तुम्ही काय दाखल करताय याला खूप महत्व आहे. तिथे डाऊट क्रिएट झाल्यानंतर ते कसं डिस्कशन होतं कोण म्हणतं की आम्हाला आय वी डू नॉट फाइंड दिस एव्हिडन्स टू बी सुटेबल एव्हिडन्स टू कन्व्हिक्ट और टू काय म्हणणार टेक अवे पर्सनल लिबर्टी ऑफ दॅट पर्टिक्युलर राईट. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही सोर्स पासून दाखल करताना तुमची चेन तुटली नाही पाहिजे आणि तुम्ही काय दाखल करताय हे स्पेसिफिकली रेकॉर्ड मध्ये आलं पाहिजे. जसं सर आपण एडिटेड एव्हिडन्स संदर्भात बोलत होतो, जनरेटेड बोलत होतो, साधारणतः प्लॅन्टेड एव्हिडन्स संदर्भात सांगितलं. त्या संदर्भात काय प्रिकॉशन घेतली पाहिजे किंवा ॲडव्होकेट्सच्या संदर्भात काय करू शकतो? डिजिटल एव्हिडन्समध्ये त्याचा रोल कसा? प्लांटेड एव्हिडन्स आणि समजा असं असेल की एखाद्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला आपल्याला चॅलेंज करायचं, तर एक उदाहरण असं आहे की एक केस आहे ज्याच्यामध्ये एका महिलेने अशी केस दाखल केली होती की हा XYZ पर्सन माझा बॉयफ्रेंड आहे, आम्ही बऱ्याचशा कालांतरासाठी रिलेशनशिप मध्ये होतो आणि रिलेशनशिप मध्ये असल्याच्या नंतर एक दिवस मला असं समजलं की त्याच्या परत स्त्रीसोबत सुद्धा संबंध आहे, म्हणून तिने ब्रेकअप केली. ब्रेकअप झाल्याच्या नंतर तिने त्या व्यक्तीसोबत संपर्क तोडला आणि संपर्क तोडल्याच्या नंतर एक दिवस तिच्या एक्स बॉयफ्रेंडने, कारण आता तो एक्स बॉयफ्रेंड आहे, त्या एक्स बॉयफ्रेंडने खूप घाणेरड्या भाषेमध्ये खूप घाणेरडी भाषा वापरून शिवीगाळ केलेले व्हॉट्सअपचे मेसेजेस पाठवले. व्हॉट्सअपचे मेसेजेस आले म्हणजे डिजिटल एव्हिडन्स आहे. मग डिजिटल एव्हिडन्स त्या महिलेने प्रूव्ह करण्यासाठी सगळ्यात बेस्ट तिच्याकडे ऑप्शन होतं की तिने तो मोबाईलच पोलिसांना द्यायला पाहिजे होता. पण नॅचरली त्याच्यामध्ये असा विषय होता की पर्सनल चॅट्स असतील तर किंवा पर्सनल त्यांच्या गोष्टी असतील त्या मोबाईलमध्ये किंवा डे टू डे यूज साठी त्यांना तो मोबाईल सुद्धा लागत असेल, म्हणून त्या महिलेने पोलिसांना स्वतःचा फोन दिला नाही. तिने स्क्रीनशॉट्स काढून ठेवले, स्क्रीनशॉट्सची प्रिंट काढली आणि ती प्रिंट तिने पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी स्वतःला हे ट्रेनिंगचा पण एक प्रॉब्लेम आहे, पोलिसांनी तिला स्वतःला हॅश व्हॅल्यू मारायला पाहिजे होती किंवा 65B सर्टिफिकेट कॉल केलं पाहिजे होतं किंवा तिचा एखादा एक्सपोर्ट केलेला चॅट कॉल करून घ्यायला पाहिजे होता. हे काही न करता पोलिसांनी फक्त तिने दिलेल्या चॅट्सचा पंचनामा केला आणि कोर्टामध्ये की हा खरंच डिजिटल एव्हिडन्स आहे हे दाखवण्यासाठी त्या मुलीला फोन घेऊन बोलवला, तिला चॅट ओपन करायला लावला आणि त्या चॅट मध्ये पोलीस स्टेशन मध्ये असणारा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर नाही तर कॉन्स्टेबलला फोटो काढायला लावले मोबाईलवरून आणि ते कॉन्स्टेबलच्या फोन मधून पेनड्राईव्ह मध्ये टाकले आणि ते चार्जशीटला जोडले. अशा केसमध्ये हा डिजिटल एव्हिडन्स कसा प्रूव्ह होऊ शकतो? ओरिजिनल जो आहे एव्हिडन्स आणि जो सबमिटेड आहे त्याची कुठल्याही नाहीच याच्यात. मग आता टेक्निकली आता जर का आरोपीचा वकील म्हणून जर का आपण नाव जायचं असेल तर मी सगळ्यात पहिलं त्यांना प्रश्न काय विचारणार, हा जो फोटो तुम्ही दाखल केला जो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काढला, बरं त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे एक ऍडिशन दिलं म्हणजे काय असतं की त्याने तिथे लिहिलंय की आम्ही पहिल्यांदा वारंवार तिच्या मोबाईल फोन पोलीस स्टेशनला जमा करण्यासाठी विनंती केली असता तिने आम्हाला सांगितले की माझ्या फोनमध्ये आलेल्या मेसेजचा तुम्ही फोटो काढून घ्या, म्हणून तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही तो फोटो काढला. ह्याच्यामुळे इतकी अडचण आहे की तुम्हाला डिक्टेट करतोय कंप्लेंट, तपास कसा करायचा? बरं तुम्ही तो फोटो काढला आणि तुम्ही तो कोर्टामध्ये दाखल केला आणि तुम्ही तो कोर्टामध्ये दाखल केल्याच्या नंतर तुम्ही कोर्टाच्या समोर येऊन बेल अप्रोच करताना असे सांगता की भरपूर स्त्रियांसोबत अशा गोष्टी होत आहेत आणि ह्याच्यावर आळा घातला पाहिजे, म्हणून बाकी समाजामध्ये जे नाही होतंय त्याच्यासाठी तुम्ही एका माणसाला टार्गेट करणार. हे न बघता की खराच पुरावा तसा आहे का? आणि व्हॉट्सअपचे असे टूल्स येतात ज्यांच्यामध्ये व्हॉट्सअपचे चॅट जनरेट सुद्धा करता येईल. मग हे जनरेट केलेलं चॅट असेल कशावर? भारतीय साक्ष अधिनियम 63(4) डिफाईन करतो की डिजिटल रेकॉर्ड एखादी अशी कॉपी जी डिजिटलीच क्रिएट झाली, डिजिटलीच स्टोर झाली आणि त्याचा अखंड एक्झिस्टन्स आणि त्याची लाईफ ही डिजिटलच आहे. मग तो डिव्हाइस कुठं आहे ज्याच्यामध्ये हा पुरावा आहे आणि ह्याच्यावरून तुम्ही शिक्षा देणार का? मग आमच्यासाठी मुलांसाठी डिफेन्ससाठी खूप सोपं होऊन जातं. एकतर 65B 63 सबसेक्शन 4चं सर्टिफिकेट दिलं नाही तर पहिली गोष्ट ते एकच पुढचं राहील. आपण असं म्हणून चालू की अनवर बशीर प्रमाणे तुम्ही ओरिजिनल डिव्हाइस दिली असेल
कुठे मग एक छोटस जेव्हा समज काढतं कोर्ट की ओरिजिनल डिव्हाइस प्रोड्यूस करा, त्यावेळी उत्तर येतो की त्या काळामध्ये वापरलेला फोन हा iPhone 5 असल्या कारणामुळे आता तो विकलेला आहे आणि आता मी टोटल 16 आहे 17 चालू आहे आणि 17 प्रो विकलेला आहे. कसा प्रूव्ह करणार? म्हणून ओरिजिनल एव्हिडन्स सुद्धा पाहिजे. तर आपण सांगितलेल्या प्रश्नाला एकच उत्तर आहे की सेकंडरी एव्हिडन्सला सर्टिफिकेट दिलं तरी सुद्धा ओरिजिनल एक्झिस्टन्स मध्ये पाहिजे. कोड प्रिझ्युम नाही करणार आहे की सेकंडरी दिल्या म्हणजे हा फायनल आहे. ओरिजिनल डिव्हाइस सबमिट करत नाही, बरं त्याच्या संदर्भात एखादं फाईल लार्ज फाईल आहे म्हणून त्याच्यात फर्स्ट अँड स्निपेट्स मध्ये सबमिट करतात. बरोबर. तर अशा वेळेस मॅनिप्युलेशन झालेलं असतं किंवा मग एखादा पार्ट अवॉइड किंवा ओमिट केलेला असतो, तर मग त्याचा ऍडव्हर्स इन्फ्लुअन्स कोट करतात. ते हा संपूर्ण सिच्युएशन मध्ये काय आता एक उदाहरण घ्या. आता आपण हे करतो, आता जर का मी एखादी कमेंट केली तर त्याचा मागचा पुढचा रेफरन्स न घेता जर का ती आहे तशी हे झालेली जर का ती क्रिटिसाइज आहे. आता आपण रिसेंटली एक टोलचं बघितलं तर तेवढंच फक्त हे आहे की मी असं आहे आणि आपण हे करतोय, पण त्याची बॅकग्राऊंड काय त्याची किंवा अजून हे काय किंवा लार्ज फाईल बघताना माझ्या एका केसमध्ये तर वडिलांनी स्वतःच्या मुलीवरती रेप केला अशी वगैरे मुलीने तो शूट केला होता. त्या कोर्टाने तो 33 मिनिटं मला 33 मिनिटं 6 सेकंदाचा व्हिडिओ होता आणि आमचा डिफरन्स असा होता की हा फेक व्हिडिओ आहे, हा काही व्हिडिओ हे नाहीये. DIचे टूल्स आता तो क्रॉसमध्ये आम्ही त्यावेळेला घेतलं होतं की हे टूल्स बाजारात उपलब्ध आहेत, भारतात नसतील तरी बाहेरच्या देशात आहेत, अजूनही टेस्टिंग ऍक्सेसिबल आहेत. पण त्यावेळेला ते पार्ट्स मध्ये न बघता कोर्टाने आरोपीला आणि म्हणजे आम्हाला म्हणजे कोर्टाने इन कॅमेरा प्रोसिडिंग्स मध्ये पूर्ण 33 मिनिटाचं ते म्हणाले द पॉइंट वेअर द व्हिडिओ कट्स समवेअर. तर त्यावेळेला आपण तुमच्या कंटेंटची नाही येईल आणि बेसिकली एकदा व्हिडिओ चालल्यानंतर व्हर्च्युअली द ॲडव्होकेट हू इज रिप्रेझेंटिंग द अॅक्युज इज डिफेन्स. पण त्या ह्यांच्यात पण असं हे होतं की हा व्हिडिओ जनरेट झालेला आहे, त्याचं पोलिसांनी सेम ओरिजिनल डिव्हाइस घेतला, त्या ओरिजिनल डिव्हाइस मधून कधी त्यांनी तो ट्रान्सफर केलाय, ट्रान्समिट केलाय, एक्सपर्ट कडे नाहीये, फक्त तो डिव्हाइस आहे संपलं, बाकी पुढे काहीच केलं नव्हतं. आणि त्या एका टेक्निकल पॉईंटमुळे तो आरोपी जो आहे की हा व्हिडिओ वन सिम्पल डाऊट इज इनफ टू गिव्ह बेनिफिट ऑफ डाऊट टू दॅट आणि तो सुटला त्या याच्या म्हणजे व्हिडिओ स्टार्ट पासून ते तो एंड करेपर्यंत अख्खा नव्हता, तर त्याच्यातलं पार्ट्स मध्ये तो कट करून नाही जिथे आपल्याला कळतं ना असं काहीतरी की ह्याला पुढचीही चेन नाही. मी आता या व्हिडिओ तिथे पुढचा कट केला तर मी त्या खुर्चीवरती बसलेला आहे मागच्या, तर असं नाही होऊ शकत. आणि कोर्टाने हेच ग्राह्य धरलं. मी ह्याच्यात थोडं ऍड करेन. फॉरेन्सिक एक्सपर्ट्स ज्यावेळी एखाद्या व्हिडिओची ऑथेंटिसिटी कोर्टामध्ये प्रोड्यूस करतात त्यावेळी ते जे ट्रान्सक्रिप्ट सबमिट करतात त्या ट्रान्सक्रिप्ट मध्ये फ्रेम टू फ्रेम त्यांना जर का एखादी फ्रेम चेंज झाली तर त्याचा सुद्धा उल्लेख करावा लागतो. त्यामुळे फॉरेन्सिक एक्सपर्टचा हा रोल. पण ऑर्डिनरी केसमध्ये जर का एखादं मला एक्सपर्ट देता येत नाही किंवा मला अफोर्ड होऊ शकत नाही किंवा मला माहीतच नाही सर्व्हिसेस कुठून आहेत, म्हणून एखाद्या केसमध्ये जर का मी व्हिडिओ प्रोड्यूस केला आणि तो स्निपेट्स मध्ये दिलेला आहे तर तो एव्हिडन्सच अखंड क्वेश्चनेबल आहे. कारण तुमच्याकडे अख्खा व्हिडिओ आहे, तुम्ही अख्खा व्हिडिओ दाखल करा आणि अख्ख्या व्हिडिओमध्ये ट्रान्सक्रिप्ट देताना इम्पॉर्टंट हायलाईट तुम्ही ऍप्लिकेशन करा की बाबा 1 मिनिट 16 सेकंड पासून ते 1 मिनिट 45 सेकंड पर्यंत म्हणून माझा पुरावा आहे हे ऍप्लिकेशन द्या ना. तुम्ही ज्या भागामध्ये त्याचे स्निपेट क्रिएट केले इथेच तो डॅमेज झालेला आहे, म्हणजे इंटेग्रिटी एव्हिडन्सची चॅलेंज झाली. आणि सेम आहे व्हॉट्सअप मध्ये सुद्धा. समजा असं असेल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची चॅट आहे, पण हे खूप असे आय लव्ह यू, आय मिस यू, तुझी खूप आठवण येते, आपण कधी भेटणार, काय येणार, आणि एक वरचा मेसेज असतो की आज आई आणि वडील नाहीये तर आज तू घरी ये. खूप वेळ त्याच्यामध्ये फुल मेसेज करत नाही आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने तो मेसेज करतो की मी तुझ्या घराच्या खाली आहे आणि मग मुलगी मेसेज करते की मला त्रास देणं बंद कर, माझ्या घरी कसा आला आहे, आणि कोर्टात देताना पुरावा बोलतात तिथं जातो मी तुझ्या घरी आहे आणि मी त्याला म्हणले मला त्रास का देतो आणि वरची मेसेज. आणि मुलींनी जर का तो पूर्ण अखंड चॅट प्रोड्यूस नाही केला काही इंटेग्रिटी चॅलेंज झाली ना. त्याच्यात अजून कोर्टातलंच एक एक्झाम्पल आहे. एका आरोपीवरती असा एक हे होता की त्याने
माझे आणि त्याचे शरीर संबंध करताना 2 वर्ष 3 वर्षापूर्वी व्हिडिओज काढले होते आणि मग नंतर कालांतराने ब्रेकअप झालं आमचं. तर ते जे व्हिडिओज होते तर ते व्हिडिओज त्यांनी मला पाठवले. आता ते व्हिडिओज पाठवले आम्ही बेगाणी तर ते व्हिडिओज पाठवले तर म्हटलं तुमच्याकडचा जो डिव्हाइस आहे ज्या डिव्हाइसवरती पाठवले तेव्हा आता ओरिजिनल कंपन्या कसं घेतात अपोज करायला म्हणून तो डिव्हाइस तुम्ही प्रोड्यूस करा. तो डिव्हाइस पोलिसांना दिला. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तिथे त्यांनी सांगितली की दिले नाही. त्यांनी एक कागद आणला ज्या याच्यावरती फोटो होता की जो फोटो काढला म्हणजे मोबाईलचा फोटो काढला होता की आपण पाठवू तेव्हा डिलीट करतो तर फक्त डिलीटेड खाली येते. तर आमचं काउंटर माझा आर्ग्युमेंट हेच होतं म्हणजे इव्हन हायकोर्टात पण की असे आमच्या मोबाईलमध्ये 100 ग्रुप आहेत तर त्याच्यावरती जर का मला एखाद्या समजा काश्मीरचे काही फोटोज किंवा व्हिडिओज आले ते मी डिलीट केले आणि त्याचा काढलं तर त्या फोटोमध्ये काय आहे मला कधीच रिकव्हर करता येणार नाही. जर का सोर्स करणं डिलीट झालाय तर ते तुमच्या मोबाईलमध्ये स्टोर होणारच नाही. आणि हा व्हॉट्सअपला ते फीचर दिलेलं आहे ना म्हणून डिलीट फॉर एव्हरीबडी ते फीचर आहे. मग ते सगळं कन्सिडर करून ही चेन बसत नाही की त्याने एकदा फोटोज पाठवले आणि त्याच्यामुळे ब्लॅकमेल केलंय असं करून तो मेल जो आहे तो फायनली झाला. म्हणजे याच्यात खूप म्हणजे जसं म्हटलं इतक्या टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यात की तुम्ही 2 दिवसाचा पॉडकास्ट केले तर त्याचं सांगणार नाही. एव्हिडन्स डिजिटल होत आहे, टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस होत आहे. आपले जे कोर्स आहेत म्हणजे आतापर्यंत ट्रेडिशनल वेरी चालत आले होते आता टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे तर त्याच्या संदर्भात काय कोर्सला हवा करावा लागेल टेक्नॉलॉजी आणि 2 ऍस्पेक्ट आहेत. आपण बघतोय समाजामध्ये काय चालू आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की एक छोटी केस आहे सपोज की ज्याच्यामध्ये असं आहे की एखादा बस ड्रायव्हर आहे स्कूल बसमधनं जाताना आपण लहान मुलं बसमधनं उतरतात असं म्हणतो चलो बाय 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 करता करता त्याने एका मुलाला पाठीच्या खाली असं चलो बाय असा एक फटका मारला. तो मुलगा घरी गेला आणि लहान मुलं पण लहान राहिले आहेत का हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण त्या मुलांनी घरी जाऊन न्यूज मध्ये फक्त आता आईवडिलांना त्यांच्या मुलाला गुड टच बॅड टच शिकवायचं आहे त्यामुळे ते न्यूज लावून देणार आणि न्यूज मध्ये असं दिसून येतं की वॉशरूम मध्ये जाऊन स्कूल स्टुडंट्सला क्लर्कनी काय केलं कामगारांनी काहीतरी केलं म्हणून त्या मुलांनी स्वतःची एक थोडीशी सेन्सेशनल स्टोरी म्हणून अगं मम्मी मी बसमधनं चाललो होतो आणि त्या अंकलनी मला पाठवून मूवीवर बॅक टच केलं. झाले आईवडील पॅनिक झाले लगेच पोलीस कंप्लेंट झाली नंतर पॉक्सोची कंप्लेंट आहे. पॉक्सोची कंप्लेंट आहे म्हणल्यावर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्या बसवाल्याला बसमध्ये सीसीटीव्ही आहे तो सीसीटीव्ही आपण नंतर तपासू. पहिलं तर त्याला ताब्यात घ्या अटक करा त्याला कोर्ट समोर प्रोड्यूस करा. कोर्ट मध्ये प्रोड्यूस केल्याच्या नंतर तिथे आपण आरडाओरडा करू झाला की बसमध्ये सीसीटीव्ही आहे तो तपासा तपासा तपासा. प्रॉब्लेम कसा येतो सरकार पक्षातर्फे एकच आर्ग्युमेंट पुढे येतं. बॅक टच सारख्या खूप गोष्टी समाजात वाढत आहे. लहान मुलांवर शरीर संबंधांचे प्रकार वाढत आहेत आणि लहान मुलांवरती अशा अत्याचार वाढत आहेत. त्या सीसीटीव्ही मध्ये काय आहे ते आपण नंतर बघू. आता त्यांचे कृत्य केले त्याच्यासाठी त्याची कस्टडी गरजेची आहे. म्हणजे तुम्ही पहिल्याच तारखेलाच ठरवलंय की तो आरोपी असेल ना तो आरोपी तुम्ही तो सीसीटीव्ही तरी तपासा. थँकफुली अशा एका प्रकरणामध्ये कोर्टाने असं सांगितलं केस पेपर सॉल्व्ह करा. आता केस पेपर एक असा प्रकार आहे जो केस पेपर आरोपीच्या वकिलांना सुद्धा बघता येत नाही पण कोर्टासारखा कुठली तरतूद किंवा त्रुटी काढायची असतील तर कोर्ट तो रेफर करू शकतो. कोर्टने ते केस पेपर कॉल केले आणि कोर्टाने सांगितलं बसमध्ये सीसीटीव्ही होता त्याच्यामध्ये आगे बोलले की आम्ही आहे त्याच्यामध्ये पण आम्ही अजून उपलब्ध झाला नाही आणि तो फॉरेन्सिकला पण पाठवावं लागणार आहे. म्हणजे होता ना म्हणजे जे हे आरोपीचे वकील सांगतायत ओरडून की खरंच तुम्ही चेक करा तसं काय झालंय का ते तुम्ही चेक नाही केलं आणि तुम्ही डायरेक्ट ओरल टेस्टिमोनीवरती केलं. बेस्ट एव्हिडन्स तरी सुद्धा कोर्टाने दोन्ही म्हणजे सोशल जे काय चाललंय बाजारामध्ये किंवा समाजामध्ये जे काय आता घडतंय ते दक्षता त्याची घेतात आणि इन्व्हेस्टिगेटिंगला सुद्धा प्रॉब्लेम नको काय असं पण होऊ शकतं की कदाचित ती तक्रार खरी असेल म्हणून कोर्टाने त्याच्यामध्ये एकच दिवसाची पोलीस कस्टडी दिली आणि सांगितलं की तुम्ही पहिला तो सीसीटीव्ही तपासून घेऊन या. दुसऱ्या दिवशी काय होतं दुसऱ्या दिवशी रिपोर्ट येतो की सीसीटीव्ही मध्ये असा हात लावल्याची घटना आढळून नाही आली. मग प्रॉब्लेम आहे ना. बोर्ड्सला थोडस अडॉप्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
कारण जर का अशा प्रकारच्या केसेसमध्ये आपण हे बघून चाललोय की समाजामध्ये या गोष्टी बंद व्हायला पाहिजे म्हणून लोकांनी पुढे यायला पाहिजे, त्यांच्यावर अन्याय होतो हे सांगायला पाहिजे. पण तो खरा नसला तर तुम्ही एखाद्या निष्पाप व्यक्तीला तुम्ही पोलीस कस्टडी दाखवताय, जेल दाखवताय, मीडियामध्ये त्याचं सगळीकडे नाव उठलं जातं, ते त्याला परत कसं येईल आणि नंतर त्याला नोकरी कोण देईल? आणि दर्शकता फक्त कोर्टावरच नाही तर पोलिसांची सुद्धा आहे. आमच्या एका केसमध्ये 498 ची केस होती यशवंत. 498च्या केसमध्ये नवीन BNS प्रमाणे सेक्शन 85 आहे तो. त्याच्यामध्ये महिलेने पोलीस स्टेशनला जाऊन वकिलासोबत जाऊन हे तक्रार देताना दिली की माझ्या पतीने माझ्यावर इतका अन्याय केला की त्याचा अतिरेक झाला. हा एक शब्द वापरला. पोलीस स्टेशन मध्ये त्या गुन्ह्यामध्ये सेक्शन 113 BNS लावण्यात आला, टेररिस्ट ऍक्ट. ट्रेनिंग फक्त कोर्टाला गरजेची नाही तर ट्रेनिंग पोलिसांना सुद्धा गरजेची आहे. आणि हे खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि प्रत्येक गोष्ट सेन्सिटिव्ह असेल म्हणून त्याच्यामध्ये पहिला आरोपी अटकच करा आणि त्याला घेऊन या. तुम्ही एकाची लाईफ स्पॉइल करा. त्यामुळं कोर्टाला डेव्हलप होण्याशिवाय पर्याय नाही आणि टेक्नॉलॉजी वाढली आहे, त्यामुळे टेक्नॉलॉजी फ्रेंडली कोर्टाला व्हावंच लागेल. डिजिटल एव्हिडन्स संदर्भात कायद्यात कोणत्या सुधारणा असतील? डिजिटल एव्हिडन्स संदर्भामध्ये सगळ्यात बेसिक ग्राउंड लेवलवरती तर तुम्ही स्कूल्समध्ये डिजिटल एव्हिडन्स काय आहे तो कसा प्रोटेक्ट करायचा हे शिकवलं पाहिजे. आणि हे आपल्या व्हॅल्यू एज्युकेशनच्या टॉपिकमध्ये आलं पाहिजे की हे पहिलीपासून जसं आपण मोठ्या प्रॅक्टिस शिकवतो तसं पहिलीपासून हे लॉ स्कूल पर्यंतच नाही तर बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अवेलेबल पाहिजे की बाबा डिजिटल एव्हिडन्स किंवा डिजिटल डॉक्युमेंट हे कसं महत्वाचं आहे हे ग्राउंड लेवल रियालिटी झाली. कुठलाही कोर्स करताना त्याच्यामध्ये डिजिटल डॉक्युमेंट आणि डिजिटल एव्हिडन्स हे दोन्हीही ऍस्पेक्ट आपण शिकवायला पाहिजे. कारण टेक्निकली ज्यावेळी कुठला सायबर फ्रॉड असेल किंवा सायबर गुन्हेगार असेल तो तुम्ही लॉयल आहात म्हणून तुमचं कोर्स फ्रॉड करायला येणार नाही. कारण तो शक्यतो टार्गेट त्याचे असतात म्हणजे इंजिनिअरिंगला असणारे जॉब सीकर्स, लहान मुलं, ऑनलाईन गेम्स खेळणारे, मॅट्रिमोनियल साईटवर फ्रॉड करणारे. म्हणून सगळीकडे डिजिटल डॉक्युमेंट, डिजिटल एव्हिडन्सचा अवेअरनेस हा वाढला पाहिजे. लोकल लेवलवरती ज्या इन्स्टिट्यूट्स असतील त्यांनी स्वतःसाठी कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रम भरवले पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक डिजिटल डॉक्युमेंट, डिजिटल एव्हिडन्सवरती लेक्चर्स घ्यायला पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंटली आपण सोशल मीडियावरती आहोत. सोशल मीडियावरती डिजिटल डॉक्युमेंट, डिजिटल अवेअरनेस हा आपण स्प्रेड केला पाहिजे. कोर्टच्या माध्यमातून, पोलीस इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून आणि कुठल्याही सिव्हिल मॅटर डिस्प्यूट संदर्भामध्ये डिजिटल डॉक्युमेंट अँड इंटिग्रिटी ऑफ डिजिटल डॉक्युमेंट ह्या दोन्ही ऍस्पेक्ट्स वरती अवेअरनेस वाढला पाहिजे. आणि तो अवेअरनेस आय कॅनॉट से की त्याच्यासाठी कायद्यामध्ये तरतूद पाहिजे. कायद्यामध्ये तरतूद आता ऑलरेडी दिलेली आहे. त्याचा अवेअरनेस स्प्रेड करायचं काम हे सोशल लेवलवरती ऍडव्होकेट्स, पोलीस ऑफिसर्स, कोर्ट्स यांचं आहे. त्यामुळे मला वेगळी तरतूद त्याच्यामध्ये ऍड करण्याची असं काही आत्ता नीड नाही वाटत. जे आहे ते फक्त कसं प्रोटेक्ट करायचं ह्याच्यावरती नीड इम्पॉर्टंट आहे. सर आपण काय सांगतो? मी याच्यात फक्त थोडंसं कंटिन्युएशन म्हणजे खूप लोकांना ही गोष्ट माहिती नाहीये की ज्या कुठल्याही असं काय म्हणतात डीप फेक व्हिडिओ तयार करतात किंवा एखादा बॉयफ्रेंड एखादी क्लिप व्हायरल करतो त्याच्यामुळे त्याच्यावरती केस होते. बेसिकली रेपच्या केसेस, मॉलेस्टेशनच्या केसेस, या केसेस ही कोर्टामध्ये हे इन कॅमेरा चालतात. इन कॅमेरा म्हणजे कॅमेरा लावून नाही. इन कॅमेरा म्हणजे कोर्टाची दारं बंद असतात. फक्त साहेब, त्यांचे दोन क्लर्क, आरोपीचे वकील, सरकारी वकील आणि मुलगी म्हणजे ती त्या मुलीची आयडेंटिटी जी आहे ही पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. म्हणजे तसं आपण आधी पिक्चर मध्ये दाखवायचे पुस्तक की कोर्ट भरलाय आणि त्या मुलीची कॅरेक्टरवरती असॅसिनेशन होतंय, त्या मुलीला तिने असं केलं, तिने तसं केलं आणि मग सगळी कोर्ट हा नाव ओपन केलं. मग सगळी लोक म्हणतात तिचे कॅरेक्टर असं आहे. मग आरोपी निघून जातो याच्यातनं विटनेस बॉक्स मधून किंवा आरोपीच्या स्टँड मधनं. तर ही टोटल चुकीची कन्सेप्ट आहे. गौरनुसार म्हणजे आधी तर सेन्सिटिव्ह केसेस मध्ये व्हायच्याच, पण जेव्हापासून पॉक्सोचा कायदा आला प्रत्येक पॉक्सोची केस किंवा केस रिलेटेड टू एनी चाइल्ड ही इन कॅमेराच होती. आणि त्याच्यामुळे खूप लोक अवॉइड करतात की आमच्यासोबत घटना वेगळी आहे, आमच्या 4 चौघात बदनामी होईल, आम्ही कोर्टात जाऊ, 4 लोक ऐकतील, कोणीतरी प्रोसिडिंग ऐकतील, तर यातली कुठलीही गोष्ट होत नाही. आणि जेव्हा डिजिटल एव्हिडन्स असतो तो डिजिटल एव्हिडन्स सुद्धा कोर्टाची दारं बंद करून ज्या फक्त पार्टीज इंटरेस्टेड आहेत
तर त्या इंटरेस्टेड पार्टी समोरच तो दाखवला जातो. तो अदरवाईज पब्लिकला अवेलेबल नसतो. आणि असे जे व्हिडिओज आहेत, मी हे का जनजागृतीसाठी सांगतोय की व्हिडिओ आरोपीचे बघतील, आरोपी कुठेतरी अजून व्हायरल करेल जर का मी पोलिसांना दिला तर त्याला वेगळी तरतूद आहे. आरोपीच्या वकिलांना ऍफिडेव्हिट द्यायला लागतं की आम्हाला क्रॉससाठी तो व्हिडिओ बघणं गरजेचं आहे, आणि त्याचं जर का मिसयूज झालं तर आम्ही लाईव्ह राहू. व्हिडिओ बघून झाला की आम्ही तो सेफली कोर्टात परत तो पेनड्राईव्ह मध्ये दिला असेल, अजून कशात दिला असेल तर तो आम्ही डिपॉझिट करू, आणि अपीलाच्या वेळेला परत तो व्हिडिओ जो आहे परत, हे सगळं हे इन कॅमेरा होतं. त्याच्यामुळे जर का इफ यू आर बीन बुलीड, तुमच्यावरती काय म्हणतात, जसं ऑनलाईन खूप मुलांचं मी काय म्हणतात काउन्सिलिंग करतो किंवा बघतो, तर ते ऑनलाईन कोणीतरी त्यांना त्रास देत आहे, किंवा ऑनलाईन कोणीतरी व्हॉट्सअपवरती भांडतायत, ग्रुपवरती, इंस्टाग्रामवरती भांडतायत, फोटोवरती कमेंट करतायत, ऑनलाईन कमेंट करतायत. सो यू कम आहे, तुम्ही कंप्लेंट द्या. हे इतकं गोपनीय राहतं की हे कुठेच बाहेर येत नाही. सो हा जो अवेअरनेस आहे, जसं पुष्कर सरांनी सांगितलं, ते तर करतातच, पण हा अवेअरनेस करणं, आपण मीडिया थ्रू करणं, किंवा अजून कुठल्या ह्याच्यात करणं, सायबर फ्रॉड्स मध्ये स्पेसिफिकली मला सांगलं असं वाटतं की तुमच्या बँक अकाउंटचा जो डाटा आहे हा माझ्या बरोबरचा अनुभव आहे. मला इन्व्हेस्टमेंट एक करणारा एक माणूस आहे, तर त्याचा फोन आला, मी त्याला विचारलं की सर तुम्हाला नंबर मिळाला कसा? तो म्हटलं मी डाटा विकत घेतला, त्या डाटामध्ये भरपूर नंबर होते, त्याच्यात तुमचा नंबर होता म्हणून मी तुम्हाला फोन केला. सो ब्लॅक मार्केटमध्ये असे डाटा जे आहेत तर ते विकले जातात, फोटोज असतात, तुमची कोणाची तरी फेक प्रोफाईल तयार करू शकतो. तर मोर युअर ऍक्टिव्ह ऑन सोशल मीडिया, इट इज मोर लाईकली दॅट यू हॅव बीन इम्पर्सोनेटेड बाय समबडी एल्स. आणि मग त्याच्या ह्याच्यात कोणीतरी पैसे मागणं, काहीतरी करणं. खूप जणांचा आपण बघतो व्हॉट्सअपवरती मेसेजेस येतात की मला 5,000 दे, 10,000 दे, पुस्तकच्या ह्याच्यावर येऊ शकतो, मला याच्या ह्याच्यावर येऊ शकतो, महिन्याच्या ह्याच्यावर. आणि आपण आता आम्ही एवढे चांगले मित्र की मी न विचार करता त्यावेळेचा नंबर टाकला, त्याच्यावरती मी 5,000 रुपये पाठवून दिले की काय आता त्यांना करत असेल. मी याला फोन करतो की काय प्रॉब्लेम झालाय, कारण की त्यावेळेला तो फोन उचलत नसतो. मग नंतर कळलं की तो पुस्तक नव्हता असतो, दुसराच कोणीतरी व्यक्ती होता. सो या गोष्टींना, आणि बेसिकली जर का तुम्हाला सायबरचा कॉल आला किंवा सायबर फ्रॉडचा कॉल आला की आम्ही असे बोलतोय आणि तुमचा नंबर आधार कार्डशी लिंक केलेला आहे, तर त्यांना तुम्हाला जेवढा वेळ खेळवता येईल खेळवा. म्हणजे काय होईल तर दुसऱ्या कोणाला तरी स्कॅम नाही करा. आणि याची जनजागृती ही झालीच पाहिजे. मला स्वतःला परवा एक ईमेल आला होता की तुम्ही चाइल्ड पोर्नोग्राफी बघताय, हे टॉप सिक्रेट आहे, त्याच्यावरती टॉप सिक्रेट गव्हर्नमेंटचं शिक्का सगळं वेगळं. तुम्ही त्यांना एकच ईमेलला रिप्लाय दिला, अँड टू स्केअर्ड व्हॉट शुड आय डू. त्यांनी लगेच मोबाईल नंबर मागितला की आता पोलीस तुमच्या दारात येईल, आम्ही तुमचा आयपी ऍड्रेस ट्रॅक केलाय. कोणी त्यांना अजून एक ईमेल केला की मी दाराच्या उमऱ्यावरती बसून वाढत होते, तुम्ही कधी येणार आहे परत. मग इव्हेंच्युअली ते अर्ध्या पाऊण तासाने ते खूप ईमेल करतात, मग ओटीपी येतात, तुम्हाला सगळं होतं. आता हे माहिती आहे म्हणून त्या लोकांना हे माहिती नाही. म्हणजे माझ्या ओळखीचे असे कितीतरी जण आहेत की जे हॉटेलची रूम बुक करतात, त्यांनी सायबर फ्रॉड, तो फ्रॉड करणार आहे, त्याने सांगितलं असतं दुसऱ्या कोणाला तुम्ही जर का सांगितलं तर मी काय म्हणतात पोलीस अटक करायला येईल. सो हे म्हणजे एक ही जनजागृती करायला तुम्ही जर का काही चुकीचं केलेलं नाहीये, आणि चुकीचं जरी तुमच्याकडनं काही, तुम्ही एखादी वेबसाईट बघितली, चुकून एखाद्या वेबसाईटवरती क्लिक झालं तर लगेच कोणी येत नाही. डाउनलोडिंग पोर्नोग्राफी, स्पेशली चाइल्ड पोर्नोग्राफी इज अन ऑफेन्स, स्टोरी पॉक्सो ऍक्ट प्रमाणे. पण जर का तुमच्याकडनं हे अननोइंगली झालेलं असेल तर तुम्ही स्वतः पोलिसांना सांगू शकता, पण एखादं चुकून झालेलं असेल तर ती केस होत नाही. आणि माझं हे अपील आहे प्रत्येकाला की पुढच्या वेळेला तुम्हाला सायबरचा फोन आलाय की तुमचं कस्टम मध्ये एखादं पाकिट आहे, तुमचं आधार कार्ड नाही, बँक अकाउंट उघडलंय, तुमच्या आधार कार्डने टेररिस्ट ऍक्टिव्हिटी झालेली आहे, तर त्यांना तुम्ही कृपया करून हे सांगा की तुम्ही लगेच मला अटॅक करायला या, मला तसाही कंटाळा आलाय जीवनात. म्हणजे त्यावेळेला तुमचा फोन तो कट होईल आणि तुमचे पैसे वाचतील. आपण एडिटेड व्हिडिओ पासून ते प्लॅन्टेड व्हिडिओ, त्याच्यानंतर ते कोर्टरूम टॅकल कसं करायचं, त्याच्यासोबत त्याच्या तरतुदी आहेत त्या सफिशियंट आहेत का, त्याच्यासोबत त्याच्यात डेव्हलपमेंट काय गरजेची, आता पोस्ट टेक्नॉलॉजी ड्रिव्हन होत आहे तर त्या संदर्भात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय डेव्हलपमेंट गरजेचं आहे. एव्हिडन्स हा पार्ट्स, बीट्स, स्निपेट्समध्ये सादर होतो, आणि ह्या सगळ्या गोष्टींबाबत ॲडव्होकेट पुष्कर पाटील सर, ॲडव्होकेट यशपाल पुरोहित सर यांच्याकडून आपण जाणून घेतलं. मी आपल्या दोघांचे मनपूर्वक आभारी आहे महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू.